हे रेड फ्लॅग्स ग्रीन फ्लॅग्स बद्दल बोललं जातं. तर हे रेड फ्लॅग्स नात्यामधले कधी ओळखायचे की बाबा हा व्यक्ती किंवा ही व्यक्ती अशी आहे म्हणून, आणि टॉक्सिक नातं झालंय हे पण कधी ओळखावं? बरं, व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. डेटिंगमध्ये जर का तुम्ही स्वतः क्लिअर असाल की मला 3 महिने डेट करायचं, त्याच्या उपर मला जास्त नाही जायचं, किंवा मे बी मी 3 महिने ते 6 महिने चल माझ्याकरता मी घेतोय किंवा घेते, तर त्या डेटिंग फेजमध्ये मला इमोशनल टू मच इन्व्हॉल्वमेंट नाही ठेवायचे. इमोशन एक्सप्रेस करू शकतो आपण, इमोट करू शकतो, पण त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नको आहे आपल्याला. दीज आर टू डिफरंट थिंग्स. आज जर का फॉर एक्झाम्पल तुला मला जर का विचारायचं किंवा मला तुला विचारायचं आहे, इफ या डेटिंग आणि मला विचारायचं आहे की तू कशी आहेस किंवा काही घरी प्रॉब्लेम आहे का तुझ्या, हे विचारणं इज लाईक अ कन्सर्न. राईट. तू त्याच्याबद्दल काही सांगितलंस, पण ते सांगता सांगता तू जर ढसाढसा रडतीयेस किंवा तुला एक सेफ स्पेस समजून तू इन्व्हॉल्व्ह होतीये जास्त माझ्यामध्ये किंवा माझ्यामध्ये आधार शोधतीयेस, दॅट इज अ रेड फ्लॅग. ओ. इन डेटिंग दॅट इज अ रेड फ्लॅग, बिकॉज आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. कळतंय का? आय थिंक श्रोत्यांना डेफिनेटली कळणार हे, प्रेक्षक बघणाऱ्यांना, की हे रिलेट करू शकतील. मी प्रिपेअर्डच नाही आहे ना ह्या गोष्टी करता. पण ह्या डेटिंग फेजमध्ये आलेला हा हे डेटिंग फेजमध्ये होत आहे, सर्रास होत आहे. त्यामुळे तुला आज कुणी नसल्यामुळे तू आज माझ्यामध्ये सेफ स्पेस शोधतीयेस आणि सिक्युरिटी शोधतीयेस, पण आय एम नॉट प्रिपेअर्ड टू गिव्ह यू द सिक्युरिटी. कारण मी कॅज्युअल डेट करतोय ना, मी एवढा लोड नाही घेऊ शकत. सो बिफोर एक्सप्रेसिंग युअर सॉरो, पेन, आधी समोरच्याला विचारा, बाबा तुझा पर्पज काय आहे डेटिंगचा. खरंय. आस्क व्हॅलिड क्वेश्चन्स प्लीज. कारण ह्यानी तुम्ही तुमचं लाईफ स्पॉईल करताय, त्याचा करिअरवरती इम्पॅक्ट होतोय, त्याचा तुमच्या मेंटल वेलबिंगवरती इम्पॅक्ट होतोय, अननेसेसरी प्रॉब्लेम्स क्रिएट करताय तुम्ही, आणि तुम्ही मेंटली एक्झॉस्ट होताय. मग रिलेशनशिप मधले रेड फ्लॅग्स हे वेगळे असतात का त्या फेजमधले? हो, प्रत्येक फेजचे रेड फ्लॅग्स ग्रीन फ्लॅग्स वेगवेगळे आहेत. काय मग एखाद? आता तू डेटिंगचं म्हटलं तसं मी रेड फ्लॅग सांगितला, ठीक आहे, ही तर पहिला रेड फ्लॅग आहे. म्हणजे रिलेशनशिपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. आता रिलेशनशिपमध्ये आपण सपोज आहोत, आपण तोही डेमो दाखवते. रिलेशनशिपमध्ये आपण आहोत आणि आता तू तुझा मला पेन सांगतेस की घरामध्ये आई बाबांची भांडणं होत आहे, जो काही असेल तो XYZ, मी एक एक्झाम्पल घेते. आता तो सांगताना जर का मी त्यामध्ये हां ठीक आहे, पण मग मी कशी मदत करू शकतो तुला, किंवा काय करूया आपण, म्हणजे तू थोडंसं असं नाही तर असं वा, असं जर का माझ्याकडनं कम्युनिकेशन येत आहे, दॅट मीन्स आय एम ऑल्सो विथ यू इन अ सिरियस रिलेशनशिप. डन. राईट. पण जर का मी म्हणतोय ठीक आहे नेहमी तुझं तसंच असतं, काहीतरी कंप्लेंट्स करत असतेस, चल आता सांग मला काय, दिस इज वॉट अवॉइडिंग, दिस इज वॉट लाईक नॉट रिस्पेक्टिंग अँड व्हॅल्युइंग युअर इमोशन्स. दॅट्स नंबर 1 रेड फ्लॅग इन रिलेशनशिप. जर तो आपल्यासाठी अवेलेबल नाही आहे किंवा ती आपल्यासाठी अवेलेबल नाही आहे, इज अ नंबर 1 रेड फ्लॅग. त्यामुळे तुम्ही कंपेल नाही करू शकत एखाद्याला अवेलेबिलिटीवरती, पण जर नाही आहे तर कम्युनिकेट करा, ॲड्रेस करा, हॅव द रफ कन्व्हर्सेशन्स, जी आधी झालेली ॲक्च्युली परवडतील पुढच्या टॉक्सिसिटीपेक्षा. खरी गोष्ट आहे. बापरे. अगदी शेवटचा प्रश्न, की या सगळ्या डेटिंग, रिलेशनशिप आणि कमिटमेंटच्या या सगळ्या पसाऱ्यामध्ये हे जेन्झीस जगतायत, प्रत्येकजण जगते असं मी म्हणेन, तर यावेळेस पालकांचा रोल कसा असला पाहिजे ॲटलिस्ट, की बाबा जे नुकसान होतं की ब्रेकअप नंतर अगदीच एखादी इमोशनल व्यक्ती डिप्रेशनच्या फेजमध्ये वगैरे जाते किंवा असं काहीतरी, काय पालकांचा रोल यामध्ये असणं गरजेचं आहे? ॲज अ पालक ऑफ जेनझी, कारण माझी मुलगीही जेनझी आहे, बरं, त्या अनुभवावरती मी सांगते, शक्यतो ना त्यांच्यामध्ये लुडबुड करणं बंद करा, कृपा करून बंद करा. दॅट डझंट मीन की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत नाही आहात, दॅट डझंट मीन की तुम्हाला त्यांच्याबद्दल केअर नाही आहे, पण ही पिढी जी आहे ना ती सक्षम आहे त्यांच्या स्वतःची केअर घ्यायला. त्यांना तुमची नोकझोक नको आहे, कारण तुमचा जो कन्सर्न आहे तो त्यांना नोकझोक वाटतो आहे. ह्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे ॲज अ पेरेंट, जो मी केला. आय अप्लाइड इट आणि आय स्टार्टेड कीपिंग अ लिटल बिट ऑफ डिस्टन्स. ही माझं लक्ष आहे किंवा माझ्याकडनं नॉट प्रोटेक्शन आय वुड से, पण सपोर्ट आहे, ठीक आहे, समजून घेण्याचाही सपोर्ट आहे, पण मी सतत क्लिंजी नाही राहू शकत. बरोबर. दॅट जेन्झीज डोंट वॉन्ट. सो कीप अ सेफ डिस्टन्स. हे पेरेंट्सनी अभ्यास करण्याची गरज आहे. थोडा डिस्टन्स ठेवा, थोडा कॉन्फिडन्स दाखवा आपल्या मुलावरती मुलीवरती, की तो जे काही करतोय ते
आश्वासन द्या की कधी काही चॅलेंज आला तर मी आहे तुझ्यासाठी. बरोबर. स्टॉप हेलिकॉप्टर पेरेंटिंग. इट्स टू मच फॉर देम आणि दॅट गेट्स देम, मेक्स देम इरिटेटेड. मग ते पालकांपासून थोडे जास्त दूर जायला दूर जातात आणि मग असे ब्रेकअप होतात त्यांचे, कारण ते त्या पार्टनरमध्ये रॉंगली इमोट होतात. तिथे त्यांना खरंय, सिक्युरिटी दिसते, तिथे त्यांना असं वाटतं अरे हा माझाच आहे. म्हणजे जी गोष्ट घरी मिळत नाहीये ती गोष्ट बाहेर शोधतात. Exactly. मग बरेचदा एक्झॅक्टली. चॉईसेस चुकतात. खरंय.